राजा हरिश्चंद्र हे अयोध्येचे राजा होते. भगवान श्रीरामांच्या इक्ष्वाकू कुळातले होते. हरिश्चंद्रांचे जे वडील होते हे त्रिशंकू आणि त्यांच्या आईचं नाव होतं सत्यवती. त्रिशंकू राजाची कथा ही फार प्रसिद्ध आहे. विश्वामित्र आणि त्रिशंकू अशी प्रसिद्ध कथा आहे की त्रिशंकूंना स्वर्गात जायचं असतं आणि तिथं त्यांना परमिशन मिळत नाही, अशी एक ती कथा आहे. तर ती त्रिशंकू राजा हे हरिश्चंद्र राजाचे वडील असतात. तर हरिश्चंद्र राजा आणि त्यांची पत्नी तारामती, काही ठिकाणी ती शिबीराजाची कन्या आहे, तर त्यांची तारामती, ताराराणी किंवा आणि काही नावंही त्यांच्याविषयी दिली. शब्या अशी काही नावं वेगवेगळी पण आहेत. पण ताराराणी ह्यासाठी आपण म्हणू कारण तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं लिहिलं आहे की हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी, त्यामुळं आपण ताराराणी असं म्हणू. तर ही हरिश्चंद्र आणि ताराराणी ह्या दाम्पत्याला बरेच वर्ष मुलगा होत नसतो. पण वरुण देवांची ते प्रार्थना करतात, पूजा करतात आणि वरुण देवांच्या कृपेनं त्यांना एक मुलगा होतो. त्याचं नाव असतं रोहित. तर अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे. तर एकदा हे आपले हरिश्चंद्र राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेले असतात आणि त्यांना दूरवरनं अशा महिलांचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. तर ते त्या रडण्याच्या आवाजाकडं घोडा घेऊन जातात आणि तिथं बघतात की काही महिलांच्यासारखी एक दिसणारी कोणतरी स्त्री आहे, ती रडत आहे. तर तिने विचारलं, का आपण रडत आहात? तर त्या स्त्रीने सांगितलं की मी सिद्धी आहे. सिद्धी म्हणजे रिद्धी आणि सिद्धी मधले जे देवता आहेत त्यातली मी सिद्धी आहे आणि हे विश्वामित्र जे आहेत ते माझी तपसाधना करून मला प्राप्त करू इच्छितात. कुठल्याही माणसे असोत किंवा दैवत असोत ही सहजासहजी कोणाच्या आधिपत्याखाली जात नाहीत. कारण ज्यावेळेला एखाद्याच्या आधिपत्याखाली तुम्ही जातात तर त्यांच्या आज्ञेनं तुम्हाला वागायला लागतं. तर त्यामुळं सिद्धीसुद्धा लवकरात लवकर प्राप्त होत नाही. ज्यावेळेला सिद्धीसाठी आपण एखादा कोण प्रयत्न करत असतो त्यावेळेला अनेक प्रकारची विघ्न ते निर्माण करून देतात की तुमच्या मी काय ह्याच्यात येणार नाही, अंकित होणार नाही. तर हरिश्चंद्र राजा त्या सिद्धींना सांगतात की ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका, मी विश्वामित्रांना जाऊन सांगतो. मग विश्वामित्रांच्या तिथं येतात आणि विश्वामित्रांना सांगतात की तुम्ही अशा पद्धतीनं सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नका. हे काही चांगली गोष्ट नाही, कारण त्यांना तुम्ही वश करता आणि त्यांना ते पसंत नाही आहे. तर त्यामुळं विश्वामित्र राजा जे आपले विश्वामित्र आहेत ते क्रोधित होतात. पहिल्यांदा विश्वामित्र हे क्षत्रिय राजा आहेत आणि ते ब्राह्मण होण्याचा प्रयत्न करत होते. नंतर ते पुढं मोठ्या पदावर गेले, गायत्री मंत्राचा जप तिने आपल्या सगळ्या सृष्टीला दिला. तर ते जे विश्वामित्र होते ते शीघ्र संतापी पण होते. तर त्यांना क्रोध आला होता. तर तिने हे राजा असल्यामुळे ठीक आहे, तिने ऐकून घेतलं, पण त्यांना ती काही गोष्ट आवडली नाही. पुढं काही काळानं वशिष्ठ ऋषी जे इक्ष्वाकू कुळाचे आणि ह्या हरिश्चंद्रांचे गुरु असतात ते नारद मुनी आणि हे विश्वामित्र असे सगळे इंद्रांच्या सभेत स्वर्गामध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी वशिष्ठ मुनी हरिश्चंद्राचं कौतुक गातात की अत्यंत निष्पृह आहेत, सत्यवादी आहेत आणि सगळ्या सृष्टीमध्ये अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे तिथले देवतागण आणि विश्वामित्रांना विशेष प्रकारचा म्हणजे असूया वाटते किंवा त्यांना असं वाटतं की जर इतके मोठे पुण्यात्मे आहेत तर मग हे इंद्रपदसुद्धा राहील का नाही, इंद्रपद डगमगायला लागेल. तर त्यांची परीक्षा घ्यावी असा विश्वामित्रांना आणि देवतांना असा एक प्रकारचा त्या विचार येतो आणि ते एकमेकांना सांगतात. तर विश्वामित्र ऋषी एक विशिष्ट रचना करतात. आपल्या जनाबाईने जे हरिश्चंद्राख्यान लिहिलेलं आहे त्यामध्ये तिने असं लिहिलं आहे की हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये विश्वामित्र गेले आणि त्यांनी मग तिथं हरिश्चंद्र राजाकडं राज्याचं दान मागितलं आणि मग ते राजाने त्यावेळेला स्वप्नामध्ये दान देतो असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी उठले आणि तिने आपल्या तारामती या राणीला आणि आपल्या प्रजाजनांना सांगितलं की मी काल स्वप्नामध्ये अशा पद्धतीचं राज्य दान दिलेलं आहे आणि त्यामुळं आता मला हे राज्य सोडावं लागेल. तर तिथले सर्व लोक आणि ताराराणी सांगतात तेव्हा स्वप्न काही सत्य नसतात, तुम्ही कशाला एवढं विचार करताय. तर राजा हे सत्यवादी असल्यामुळं ते म्हणतात की मी राज्य दान दिलेलं आहे, तर त्यात ब्राह्मण आले तर मी त्यांना दान देणार. तर ते दुसऱ्या दिवशी हे विश्वामित्र येतात ब्राह्मण रूपामध्ये आणि त्यांना सांगतात की हे राजा तुझं मला राज्य तू दान दिलेलं आहे स्वप्नामध्ये. तर ते म्हणतात हो, मी तुम्हाला राज्य दान दिलेलं आहे.
तर हे दान दिलेस, पण ते दानाची पूर्णता ही दक्षिणेद्वारे होत असते, तर तुम्हाला दक्षिणा पण द्यायला पाहिजे. तर किती दक्षिणा द्यायची? तर 2.5 भार सोनं. 1 भार म्हणजे जवळजवळ 35 किलो ते 40 किलो. तर 2.5 भार सोनं म्हणजे जवळजवळ 80 ते 100 किलो सोनं दक्षिणा म्हणून तुम्हाला दे, असं विश्वामित्रांना सांगितलं. तर राजा म्हणाला की हे मी तुम्हाला राज्यदान देतो आहे, पण मी कोशागारातल्या लोकांना सांगतो की तुम्हाला त्या सोन्याचंही दान द्यावं. त्यावेळेला विश्वामित्र म्हणाले, नाही नाही, तू तर राज्यदान केलेलं आहेस, तुझ्या अंगावरती राजवस्त्र आणि राजाचे जे काही दागिने आहेत ते सुद्धा तुला काढून ठेवावे लागतील, आणि ह्या व्यतिरिक्त तुला ते दान द्यावं लागेल. तू ह्या राज्याच्या हद्दीच्या बाहेर जा आणि जिथं असेल तिथून तू नोकरी करून किंवा आणि काही काम करून तू मला ही दानाची दक्षिणा आणून दे. हरिश्चंद्र राजे अत्यंत सत्यवादी असल्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे, मी अशाच पद्धतीनं करेन. त्याने आपल्या अंगावरची वस्त्र आणि दानं, जी राजवस्त्र होती ती उतरून वल्कलं नेसून हरिश्चंद्र राजा, त्यांची तारा राणी आणि त्यांचा रोहित अशी 3 जणं पायीच निघाले. ते कधी पायी चाललेले नसतात, तरी देखील ते पायी आपल्या जातात. तर हे विश्वामित्र ईर्षेनं किंवा असूयेनं हे पिडलेले असतात असं दिसतं. त्याचं कारण ते अनेक प्रकारे त्यांची परीक्षा बघतात. आणि ते म्हणजे वाटेतून अयोध्येतनं वाराणसीपर्यंत जाईपर्यंत जो रस्ता आहे ते त्यांच्या शक्तीद्वारे सूर्यांना सांगतात की तुम्ही भयंकर तप्त व्हा. ते चालत असताना मध्येच ते एक ब्राह्मणाचं रूप घेऊन जातात आणि त्यांना म्हणतात ह्या हरिश्चंद्राने की तुमचे चरणपादुका मी चप्पल जे आहे ते मला काढून द्या. त्यामुळे त्याला ती पुढं चालताना भयंकर त्रास होतो. असं करून ते काशीमध्ये जातात आणि काशीमध्ये गेल्यानंतर तिथं बघतात की तिथं त्याला काही नोकरी किंवा असं मिळणं अवघड होतं. तर असं करताना हा जो तिने म्हणजे दान मागितलेला असतो आणि जो वेळ दिलेला असतो 2.5 भार सोन्याचा, त्याला 1 महिन्याची तिने मुदत दिलेली असते आणि 1 महिन्याच्या मुदतीमध्ये हे त्यांना दान मिळवायचं असतं. तर तिथं जाऊन हरिश्चंद्र राजे प्रयत्न करतात, पण तसं मिळणं कठीण होतं. शेवटचा दिवस येतो त्यावेळेला हे स्वतः विश्वामित्र तिथे जातात आणि त्यांना सांगतात की तुम्ही माझी दक्षिणा बुडवता कामा नये, नाहीतर मी तुम्हाला परत शाप देईन. तर ते म्हणतात ठीक आहे, मी बघतो. तर मग ते काशीमध्ये ते स्वतःची विक्री करायचा प्रयत्न करतात. गावातले काही लोक येतात, तर त्यातले एक ब्राह्मण येतो आणि तो त्यांना काही मोठं धन देतो आणि त्याद्वारे तो ताराराणी आणि त्या रोहितला विकत घेतो. तर ती ताराराणीला विकत घेताना हरिश्चंद्रांना अत्यंत दुःख होतं, पण ह्या परिस्थितीपुढे ते काही करू शकत नाहीत. आणि मग तो ब्राह्मण त्या ताराराणीला आणि त्या मुलाला घेऊन आपल्या घरी जातो आणि तिथे भरपूर काम त्यांना सांगत असतो. तर आता पुढे राहतं की बराच भागातलं धन जरी प्राप्त झालं, बराचसं भागातलं अजून त्या सोन्याचं जे दक्षिणा द्यायची असते ती राहत असल्यामुळं तिथं एक चांडाळ येतो. जे डोंब समाज जो आहे, जो वाराणसीच्या काशीच्या स्मशानघाटामध्ये काम करतो, तो डोंब समाजातला एक काळा केबिन असा एक माणूस येतो. प्रत्यक्षात ते ही विश्वामित्रांची लीला असते आणि जो आलेला आहे कथेमध्ये असं सांगितलं की डोंब जो आलेला आहे तो प्रत्यक्ष धर्म आहे, यमधर्मच असतो. तो तसं रूप घेऊन येतो आणि त्याला सांगतो की मला हे जी प्रेतांची आम्ही 10 संस्कार करतो त्याच्यावरचे दागिने वस्त्र जे असतात ते काढून घेणं किंवा हे ह्यासाठी आम्हाला एक गडी पाहिजे, तर तू हो व्हावा आणि मग तुला काही जी बाकीचे पैसे असतील ते मी देऊन टाकेन, म्हणजे तुझी धनाची मागणी ती मी पूर्ण करेन. तर राजा त्या पद्धतीनं तिचे स्वीकार करतो आणि त्या डोंबाच्या घरी जातो. तिथली डोंबाच्या घरातली सेवा करायला लागतो, पाणी भरणं आणि काही असेल ते, आणि तिथं घाटावरती जाऊन प्रेतांची व्यवस्था करणं, हे करता करता तो कार्य करत असतो. तर त्यात काय होतं की ही जी तारा राणी जी आहे ही आणि तो मुलगा त्या ब्राह्मणाच्या घरात जातात. त्या बागेमध्ये काम करत असताना ह्या रोहितला एक साप चावतो. तो सुद्धा एक त्या मायेचाच अंश आहे असं पुढं विश्वामित्र सांगतात. आणि तो चावल्यानंतर तो मुलगा मृत होतो. तर ती ताराराणी जी आहे ती वस्त्र त्या बाळाला घेऊन स्मशानात येते आणि हा आपला जो हरिश्चंद्र राजा आहे हा तिथं प्रेतांची विल्हेवाट लावत असतो, अंधार असतो. तर ती स्त्री जाऊन त्या हरिश्चंद्रापुढं रडते आणि सांगते की हा माझा मुलगा आहे, ह्याचा पण दाह करा. तर तो म्हणतो की आमचे जे आता हे आहेत तिथले जे बॉस आहेत, जे डोंब आहेत, त्यांचा असा सांगणं आहे की कोणालाही फुकटमध्ये या ठिकाणी प्रेताचा दाह करता येणार नाही, तर त्यासाठी त्यांना कर द्यावा लागेल. मग
कर काय द्यावा लागेल, तर तुम्हाला धन काही द्यावं लागेल. तर ती स्त्री म्हणते माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं धन नाही आहे, तर मी काय करू, माझ्या मुलाला आता कसंही करू. तर ते म्हणतात की तुम्हाला काहीतरी कर द्यावाच लागेल. तर ती म्हणते माझ्याही वस्त्र अंगावर घातले त्यातलं मी अर्धं वस्त्र तुम्हाला देईन. मग तिथं ती चितार असतात, त्या मुलाला ठेवतात आणि त्यावेळेला वीज चमकते आणि ते विजेचा प्रकाश त्या मुलाच्या चेहऱ्यावर पडतो आणि ते हरिश्चंद्र बघतो, तो आपलाच मुलगा. अरे बापरे म्हणतो. तर त्याला कळतं की आपलीच बायको आणि हा आपला मुलगा आला, आता काय करायचं. पण तो अत्यंत खेदाचा असतो आणि हे त्या स्त्रीचं वस्त्र त्यानं मागितलं असतं. त्यावेळेला असं होतं की विश्वामित्र तिथं प्रगट होतात आणि राजाला सांगतात की आता हे थांबव, की तुझी जी सत्यनिष्ठा आहे ही बघण्यासाठी आम्ही ह्या देवलोकामध्ये असा एक रचना केली होती की तू खरंच सत्यनिष्ठ आहेस का, तू सत्य बोलणार आहेस का, तुझं शील जे आहे सत्शील ते किती श्रेष्ठ आहे हे बघण्यासाठी मी परीक्षा घेतलेली होती. तर त्यावेळेला सगळ्या देवता त्या ठिकाणी उपस्थित झाल्या असं म्हणतात. इंद्राने या रोहितावरती अमृताचा वर्षाव केला आणि त्यामुळे ते रोहित बाळसुद्धा जिवंत झालं असं म्हणतात. आणि त्यानंतर मग अनेक त्यात कथा आहेत. तर त्यात हरिश्चंद्र राजा ह्यांना म्हणतो की इतकी सत्याची कठीण परीक्षा तुम्ही घेऊ नका, कारण तुम्ही जर अशी कठीण परीक्षा घेतली तर कोण सत्यवादी होणार नाही. तर विश्वामित्र त्याला स्वतःचंही काही पुण्य देतात आणि त्या पुण्याद्वारे पुन्हा ते राज्यपदावरती हे सगळे लोक येतात आणि पुढं ही जी सत्यनिष्ठता आहे आणि धर्माचं आचरण आहे हे ते प्रजेसमोर हरिश्चंद्र राजा दाखवतात. त्यावेळेला ही जी सगळी देवता येतात आणि सगळे त्याचा जय जयकार करतात की हरिश्चंद्र राजासारखा सत्यनिष्ठ राजा आणि पुण्यवान राजा दुसरा कोणीही नाही. सत्यवादी आणि हरिश्चंद्र हे परस्पर एकमेकांचे पूरक शब्द आहेत, असा सर्वजण त्याचा जय जयकार करतात. अशी ही हरिश्चंद्र राजाची कथा आहे.